अवनीने जो हा डान्स केला आहे तो मी इंस्टाग्रामवरती तिच्या आयडीवरती पोस्ट केलेला आहे. यूट्यूबला पण पोस्ट करणार आहे, पण त्याच्या आधी मी इंस्टाला पोस्ट केलेला. जर कोणी बघितलं नसेल तर नक्की एकदा चेकआउट करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही आलेलो आहे उपवनला. उपवन फेस्टिवल आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो आता मी तिकडे आलो आहे, मम्मी पप्पा आणि मी आणि आमचा छोटा बेबी ना, छोटा बेबी छोटा बेबी सुद्धा आलेला आहे. सो आता मी चौघं खूप एन्जॉय करणार आहोत तिकडे, माहिती नाही. आणि इकडे सगळे चालले आहेत, गाडीवरती होतो ना तिकडे ते सगळी झुंडच जात होती. असं सगळे जात होते, काहीतरी शो संपला आणि सगळे जाते. आम्हा तिघांना पण वाटत होतं की शो आता संपलाय, म्हणजे उपवन फेस्टिवल संपलाय आजचा. सगळं चाललंय बघा. आणि आम्ही आता येतोय ना मम्मी. सलून बंद करून झाल्याच्या नंतर आलो ना, जेवलो वगैरे घरी आवरलं आणि मग आलोय. सो आता पप्पा गाडी लावायला गेलेत. चला आता आपण बघूया आतमध्ये जाऊन की काय भेटतंय की नाही आम्हाला. सो चला, आलेले आहेत. सो आता आतमध्ये केलेली आहे. आता बघू आतमध्ये गेल्यावरती. आता जस्ट चालतोय आम्ही. सो आता हा प्रवेशद्वार आहे जो बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आहे आणि खूप सुंदर असं हा प्रवेशद्वार सजवलं गेलेलं आहे. जे कोणी ठाण्यामधले आहेत ते नक्कीच इकडे गेलेले असतील उपवन फेस्टिवलला. आणि आत एंट्री केल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन इथे होतं आणि मग पुढे सुरुवात होते उपवन फेस्टिवलला. खूप सारे सेल्फी पॉईंट होते जिथे आपण खूप सारे फोटोज व्हिडिओज काढू शकतो. तर आम्ही सुद्धा काढलेले होते, म्हणजे अवनीनेच काढले होते, मी आणि अक्षयने जास्त नाही काढले. कारण का मला ना आता खूप कसं तरी वाटतं, कारण मी आता थोडी जाडी झाले तर फोटोज ना माझे चांगले येत नव्हते आणि म्हणून मग मी नाही काढला. मी एकच फोटो फक्त काढला होता अवनीसोबत, बाकी सगळे तिचेच फोटो होते. आणि तुम्ही इकडे बघू शकता इतकं सुंदर सजवलं होतं उपवन फेस्टिवल. आणि जेव्हा ना आम्ही गेलो तेव्हा खूप गर्दी होती, व्हिडिओज खूप काढायचे होते, पण एवढ्या गर्दीमध्ये मी स्वतःला सांभाळू की व्हिडिओज काढू हेच समजत नव्हतं. कारण अवनी होती तर अक्षयने तिला सांभाळलेलं होतं, तर मग मलाच काळजी घ्यायची होती. सो सगळं सांभाळून हळूहळू आम्ही पुढे जात होतो. जेवढ्या पॉसिबल झाल्या तेवढ्या व्हिडिओज काढल्या. ह्याच्यापेक्षा खूप जास्त तिथे काय काय होतं, पण सगळं खूप महाग होतं. तुम्ही कधीही जाल ना तर उपवन फेस्टिवलला ऑलमोस्ट आहे ना सगळं हाय प्राईजच असते. आणि जो ना कॉटन कँडी होती तीसुद्धा महाग होती. आणि गोळा जो आपण 20-30 रुपयाला भेटतो 50 रुपयाला होता. तर त्याला मी म्हटलं एवढा महाग का, तर ते बोलतात उपवन फेस्टिवल आहे ना मग इथे महागच मिळतो. तर मग असं असतं इथे. पण छान वाटतं. वर्षातून फक्त 3 ते 4 दिवसच असतो हा उपवन फेस्टिवल प्रत्येक वर्षी. आणि इथे स्केच आर्टिस्ट होता, तर अवनीला पण स्केच काढायचं होतं, पण खूप गर्दी पण होते तिथे आणि वेटिंग होते, म्हणून तिला म्हटलं आपण नंतर करूया. पण अनफॉर्च्युनेटली जेव्हा आम्ही रिटर्न आलो तर ते बंद झालं होतं, कारण मला खूप 1 वाजून गेला होता, बंद करण्यातच सगळं आलं होतं. त्यानंतर इथे सगळे फूड कॉर्नर होते. आम्ही घरनंच जेवून आलो होतो त्याच्यामुळे आम्ही काही इकडे घुसलोच नाही. आणि खूप मस्त व्हरायटीज ऑफ जेवण होतं आणि वास तर खूप छान येत होता. तर आणि इकडे ना मेला भरतो ॲक्च्युली, पण ह्या वर्षी नाही, ते फक्त सजवले. तर अक्षय बोलले ते ऑफिसेस स्टार्ट झालेले आहेत, ते तर मला आजच माहिती पडलं होतं जेव्हा आम्ही गेलो तेव्हा. आणि मग रिटर्न तिकडनं यायला निघालो आणि खूप सुंदर असं होतं. आणि इकडे बघा अवनीचं काय चालू आहे. अवनीला काहीच देत नाही म्हणून अवनी रागावली आहे ना. अवनी तिला पाहिजे सॉफ्टी, गोळा, वेफल, हे सर्व पाहिजे तिला, म्हणून रागवले ना अवनी. सो आता फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत उपवन फेस्टिवलहून. सो आणि मम्मी आता हे काय फरसाण खाते, भूक लागली तिला, आणि मी त्याच्यामध्ये फक्त हे खाते. घरी आल्याच्या नंतर खूप चाललो, खूप चालली मी. आणि तिच्यासाठी चांगलं आहे. सगळं जेवून वगैरे आम्ही गेलो होतो, त्याच्यामुळे तिकडे काहीच खाल्लं नाही. आणि पाणीपुरी खायची होती पण ती बंद झाली, म्हणून आता आमचं सगळं जेवण भेल खाते, भेल नाही सॉरी फरसाण खाते. आणि आमचं सगळं जेवण सुद्धा जिरलं.
चालून चालून. बर्फ हे खालास तो गोळा. त्याच्याने काय पोट भरतं का? एवढ्या थंडीतून मॅडमनी गोळा खाल्लाय आणि कॉटन कॅन्डी घेतली पण एवढी बकवास होती ती, एकदम घाणेरडी लागत होती. आणि त्यात असं वाटत होतं एक म्हणजे एक दाणं सुद्धा असं टाकलेलं हे साखर नव्हती वाटत. कसला बनलेलं ते. ते गोडच नव्हतं लागत. सो जास्त व्हिडिओ काढता नाही आली, म्हणजे काढता नाही आल्या कारण खूपच गर्दी होती तिथे आणि सॅटर्डे असल्या कारणाने जास्तच रश होती आज त्यामुळे. आणि उद्या तर त्याच्यापेक्षा जास्त असेल म्हणून आजच जाऊन आलो. थोडं लेटच गेलो होतो कारण का सलून बंद करून मग त्यानंतर जेवून सगळं घरातलं आवरून मग निघालो होतो त्या कारणाने. आणि ना आवडीने ना डान्स पण केलाय, ते रिंग लाईटचा डान्स असतो ना, तर त्यात तो मोबाईल ॲक्च्युली माझा ह्याला लावला होता त्याच्यामुळे ती व्हिडिओ नाही काढली, पण इंस्टाग्रामवरती मी पोस्ट करणार तर नक्की बघा. आणि आता हा व्हिडिओ मी छोटासा इथेच एंड करते. नाही आपण काय आणलं आणि हा एवढं फिरलो त्याच्यामध्ये फक्त मला एक चप्पल आणली, दाखवू चप्पल आवडी ती. आणि मला रांगोळी ठेवायला डब्बा आणला होता कारण का त्याच्यामध्ये ना नको ना वाजू, कशाला वाजवते. केवढी क्यूट चप्पल आहे. फक्त 150 रुपीजला. तिथे नको ना आवनी. आणि तो डब्बा दाखव. आणि ह्याचा डब्बा आणला होता रांगोळी ठेवायचा कारण का माझ्याकडे डब्बाच नव्हता, त्या पिशवीत होते ते सगळे सांडत होती तेव्हा तिथे खालती, तर तो डब्बा आणला. बाकीचं काहीच नाही, बाकी सगळं महाग, इतकं महाग होतं. उपवन फेस्टिवलला ॲक्च्युली महागच मिळतं सगळं तसं बघायला गेलं तर, ते नेहमीचं दरवर्षीच आहे. आणि दरवर्षी जातो उपवन फेस्टिवलला. आणि हा डब्बा घेतला रांगोळीचा 70 रुपयाला भेटला मला. 150 रुपये बोललेला, 70 रुपीजला दिला. बस बाकी काहीच नाही. आणि हिनी गोळा खाल्ला, काय कॉटन कॅन्डी घेतली आणि काय ते रिंग लाईट फिनाइलचा ते ह्या तसाच वास येतो. आधी अक्षय बोलते आवनी. हे खाऊन मग झोपणार. आता वाजले 1:30. आम्हाला तर मला तर कामाला नाही जायचं, अक्षयला जायचं आणि अवनीला क्लासला जायचंय, तर सकाळी लवकर उठावंच लागेल तरी. सो आता हा छोटासा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि बाय बाय.